कर्जतच्या विकासाचा रामसेतू वाहतुकीस खुला. कर्जत शहराच्या विकासात ऐतिहासिक ठरणाऱ्या नवीन श्रीराम पुलाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तथा फलोत्पादन मंत्री माना श्री वरदशेठ गोगावले, खासदार श्री श्रीरंगाप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला. सुमारे 6,20,00,000 निधीतून उभारण्यात आलेला हा पूल शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरला असून व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी बोलताना आमदार महेंद्रशेठ थोरवे म्हणाले की कर्जत शहराचा आणि पर्यटनाचा वाढता विस्तार लक्षात घेता वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली होती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन आमदार सुरेशभाऊ लाड यांनी नवीन श्रीराम पुलाची उभारणी करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. आपण आमदार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पुलासाठी निधी मंजूर झाला आणि भूमिपूजनापासून आजच्या लोकार्पण सोहळ्यापर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. या पुलाचे वर्णन करताना कर्जतच्या विकासाचा श्रीराम सेतू असा उल्लेख करत त्यांनी सांगितले की हा पूल उभारणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र आज हा ऐतिहासिक पूल जनतेच्या सेवेत दाखल झाला आहे. खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी संवाद साधताना सांगितले की गेल्या अनेक दशकात जितका विकास झाला नव्हता त्यापेक्षा अधिक विकास आमदार महेंद्र थोरवे यांच्या 7 ते 8 वर्षाच्या कार्यकाळात झाला. श्रीराम पूल हा कर्जतच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल. राज्याचे फलोत्पादन मंत्री माननीय श्री वरदशेठ गोगावले यांनी सांगितले की पावसाच्या सरीच्या साक्षीने या पुलाचे उद्घाटन होत असून पर्यटकांनी अत्यंत गजबजलेल्या कर्जत शहरामध्ये हा पूल सुरू झाल्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल. जवळपास 3 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या पुलासाठी तब्बल 6.20 कोटी निधी मंजूर केला होता. गेल्या 5 वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांनी या भागात हजारो कोटी रुपयांची विकास कामे आणली असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात अनेक वर्षांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम केले आहे. याप्रसंगी खोपोली नगराध्यक्ष श्री कुलदीप शेंडे, माथेरान नगराध्यक्ष श्री चंद्रकांत चौधरी, उपजिल्हा प्रमुख श्री भाई गायकर, जिल्हा संघटक श्री संभाजी जगताप, उपजिल्हा संघटक श्री अरुण देशमुख, विधानसभा संघटक श्री शिवराम वदे, संपर्क प्रमुख श्री विजयभाऊ पाटील, शिवसेना कर्जत तालुका प्रमुख श्री सुदाम कवाळे, खालापूर तालुका प्रमुख श्री संदेश पाटील, माननीय उपसभापती श्री मनोहर थोरवे, भाजप श्री दीपक बेहरे, श्री अशोक ओसवाल, श्री शरदभाऊ लाड, श्री रमेश मुंडे, श्री राजेश भगत, RPI श्री राहुलजी डाळिंबकर, शिवसेना शहर प्रमुख श्री अभिषेक सुर्वे, शहर प्रमुख श्री संजय मोहिते, महिला जिल्हा प्रमुख सौ सुप्रियाताई साळुंके, महिला तालुका प्रमुख रेश्माताई म्हात्रे, खालापूर महिला तालुका प्रमुख श्री रेश्माताई आंग्रे, सौ सुरेखाताई शितोळे, गटनेता नगरसेवक श्री संकेत भासे, तसेच कर्जत खोपोली माथेरान येथील नगरसेवक नगरसेविका, शिवसेना उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडी, सर्व शाखा प्रमुख, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व स्थानिक नागरिक उपस्थित होते. माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड. वरदशेठ गोगावले आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न झाला असं सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे